आनंदी आनंद चाललेला असताना तिकडे लंकेमध्ये काय घडतं? कारण की रामाचा जन्माचा हेतूच हा असतो की राक्षसांना मारायचं आणि देवांना बंदिवासातून सोडवायचं. हा रावण जो आहे हा अतिशय बलाढ्य राक्षस झालेला होतो. आता लहान मुलांना सुद्धा आवडतील ह्या गोष्टी, म्हणजे मी गोष्टी रूपातच सांगतेय. तर रावण इतका बलाढ्य झालेला असतो आणि त्यांनी सगळ्या देवांना बंदी केलेलं असतं. मग त्याच्या घरामध्ये कोणी वायू देवता घर झाडत असते, इंद्र देवता अजून काय काम करत असते, बृहस्पती अजून काय, म्हणजे सगळ्या देवांना तो असं कामाला लावतो आणि इतका बलाढ्य तो झालेला असतो. मग ते देव काय करतात, सूक्ष्म रूपाने ब्रह्मदेवाकडे जातात आणि त्यांना म्हणतात की आम्हाला कोण सोडवणार, ते मी पुढे सांगते. त्याच्या आधी लंकेमध्ये अपशकुन घडतात. इकडे रामाचा जन्म होणार असतो आणि लंकेमध्ये अपशकुन घडतात. काय होतं बरं, लंकेमध्ये भूकंप व्हायला लागतात. रावण सिंहासनावर बसला की त्याचा मुकुटच खाली पडतो, त्याचं छत्रच मोडून जातं. त्या कुंभकर्णाच्या घरावर भुबड भुत्कार करायला लागतात. अशा सगळ्या वाईट घटना घडतात. मंदोदरीचं मंगळसूत्र अग्नीमध्ये पडतं, कारण इकडे राम जन्माला आलेला आहे आणि तो वध करणारे रावणाचा. असा सगळा तिकडे गोंधळ उडतो सगळा लंकेमध्ये. मग त्याच्यानंतर आपल्याला जसं माहिती आहे की कृष्णाच्या लीला खूप आहेत, बाललीला. तशा रामाच्या काही लहानपणच्या बाललीला काही फार नाही आहे. रामाने फक्त एकदा चंद्र आणून दे आईला वगैरे म्हटलेलं आहे, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण मग यथावकाश ही मुलं हळूहळू मोठी होतात. 16व्या वर्षीच त्यांचं सगळं शिक्षण पूर्ण होतं. शस्त्रविद्या, अस्त्रविद्या याच्यामध्ये सगळे ते पारंगत होतात. आणि मग ह्या चारी भावनांच्या मुंजी बंधन होतं आणि मग ते तीर्थाटन पण करून येतात. मग विश्वामित्र ऋषी त्या काळामध्ये यज्ञ करत असतात त्यांच्या आश्रमामध्ये आणि त्या यज्ञामध्ये हे सगळे राक्षस अतिशय काहीतरी घाण आणून टाकायचे, यज्ञाचा विध्वंस करायचे, त्रास द्यायचे, भूभुक्कार करायचे आणि यांचा यज्ञ काही पार पडायचा नाही. मग विश्वामित्र ऋषींना कळतं की आपल्या दशरथाच्या घरामध्ये श्री विष्णूंनी जन्म घेतलेला आहे, त्यामुळे ते दशरथाकडे येतात आणि दशरथाला म्हणतात की तुझा ज्येष्ठ पुत्र माझ्याबरोबर दे वनामध्ये आणि माझ्या यज्ञाचं तो रक्षण करेल असं म्हणतात. मग आधी दशरथ राजाला पुत्रमोह असतो. ते आहे ना गीत रामायणामध्ये गाणं, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणा योग्य तोची सर्वथा. विश्वामित्रांना माहिती असतं. तर आधी दशरथ राजा थोडासा हे करतो, कारण पुत्रदेव बसतो, उशिरा झालेलं मूल असतं. परंतु नंतर मग वशिष्ठ ऋषी सांगतात की विश्वामित्र हे अतिशय कोपिष्ट आहेत, ते आपल्याला शाप देतील, त्याच्यापेक्षा त्यांनी मागणी केलेली आहे तर तू रामाला त्यांच्याबरोबर जाऊ दे, भलेही तू लक्ष्मणाला पाठव त्यांच्यासोबत. आणि मग राम आणि लक्ष्मण दोघं जण विश्वामित्रांबरोबर वनात जायला निघतात. मग वाटेमध्ये ते अतिशय प्रश्न विचारतात विश्वामित्रांना. विश्वामित्र सगळी त्याची उत्तरं देतात, सगळं शंका समाधान रामाचं ते करतात. म्हणजे असं म्हटलं जातं की कासवीच्या प्रमाणे दृष्टीने आपल्या पिल्लाचं पोषण करते. कासवी काही सस्तन प्राणी नाही आहे, त्यामुळे तिला दूध देता येत नाही पिल्लाला, ती फक्त आपल्या दृष्टीने त्या पिल्लाचं पोषण करते. तसे सद्गुरू असतात. सद्गुरू हे आपल्या शिष्याचं रक्षण करत असतात, त्याला ज्ञानबोध देत असतात. मग विश्वामित्रांच्या लक्षात आलं की हे मुलं राजवाड्यात राहणारे, अतिशय सुखोपभोगात राहणारे आणि हे मुलं आज माझ्याबरोबर वनात आले, त्यामुळे यांना त्रास व्हायला नको. म्हणून मग विश्वामित्रांनी काय केलं, त्यांना दिव्य मंत्र दिले. म्हणजे आपली वैदिक संस्कृती इतकी महान आहे की मंत्रांचा खूप छान परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आपण जेव्हा रामरक्षा म्हणतो ती सुद्धा अतिशय भावपूर्ण रीतीने विश्वास ठेवून जर आपण म्हटली तर त्याच्यामध्ये रामकवच आहे. म्हणजे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत संरक्षण ती रामरक्षा करत असते. त्यामुळे अतिशय सुंदर असे मंत्र आपल्याला सांगितलेले आहेत. मग विश्वामित्रांनी काय केलं, त्यांना दिव्य मंत्र दिले त्या दोघांना आणि त्यांना सांगितलं की हे मंत्र जर तुम्ही ग्रहण केले आणि पाठ केले, त्याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला वनामध्ये कसलाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला कुठलाही बाधा होणार नाही, तुम्हाला भूक लागणार नाही, तुम्हाला तहान लागणार नाही, तुम्ही थकून जाणार नाही, तुम्ही कायम सचेतन आणि उत्साही राहाल. असे मंत्र त्यांनी विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांना दिले. अशा प्रकारे मग दोघांनी दिव्य अशा मंत्राचा उपदेश केलेला तो त्यांनी ग्रहण केला राम आणि लक्ष्मणांनी.
आणि मग त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या. कारण पुढे त्यांना आता ह्या क्रूर राक्षसांना मारायचं होतं. मग रस्त्यामध्ये जाता जाता त्यांना ताटका नावाची भयंकर राक्षसीनी, तिचा पहिल्यांदा सामना करावा लागला. तिला मारून टाकलं रामाने. आणि त्याच्यानंतर मग विश्वामित्रांच्या आश्रमात आले. तिथे अतिशय सुंदर पद्धतीने यज्ञ सुरू केला. तर ते राक्षस यायला लागले. मग रामाने 6 दिवस जागता पहारा ठेवला तिथे आणि सगळ्या राक्षसांचा नायनाट केला. मग त्याच्या सुबाहू म्हणून आपण ऐकलेलं आहे, त्याचा नायनाट केला. मारीचाला त्याला मारलं नाही, त्याला दूर भिरकावून दिलं आणि तो